100% असत्य आहे। मी ज्यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले त्यावेळेला हे सांगितलेलं आहे की सेना, भाजप, रासप, RPI सगळ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे। परंतु त्याच्यामध्ये विशेषतः सेना, भाजप एकत्र आले महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचं वातावरण निर्माण झालं, केवळ महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण भारतामध्ये। आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की हे वातावरण आपल्याला कायम ठेवायचं आहे। दोन्ही पक्षाच्या लोकांनी एकत्र राहिलं पाहिजे। आणि जर कोणी असा मनुष्य पुढे येईल की ज्यांनी सांगितलं की मी भाजपमधला असं सांगितलं आणि त्याला मी शिवसेनेमध्ये प्रवेश करून सांगितलं, तर मी माझ्या राजकीय जीवनातून निवृत्त आहे। कारण जेवढं प्रेम माझ्यावर उद्धवसाहेब करतात तेवढंच प्रेम महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीसुद्धा करतात। त्याच्यामुळे भाजपमधल्या कोणाला फोडण्याचं माझ्या स्वप्नातसुद्धा येऊ शकत नाही। इलेक्शनच्या दरम्यान 2 सरपंच आमच्यामध्ये येत होते, ते खरं तर अपक्ष म्हणून निवडून आले होते, पण मला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळ्यातल्या सांगितलं की हे ह्यांनी भाजपचे जे सदस्य आहेत ते ताबडतोब तो त्यांचा प्रवेशचा रद्द करायला त्यांची समजूत घातली। त्यांना मनापासून यायचं होतं, परंतु त्यांचीसुद्धा समजूत घातली। आणि त्यांना मी एका गोष्टीची खात्री दिली सगळ्यांनाच, आणि सगळ्या लोकांना सुद्धा देऊ शकतो की सेना आणि भाजपच्या कार्यकर्ते असं मी कधीच भेदभाव केलेला नाही। दोघांनी आणलेली कामंसुद्धा मी करत असतो आणि आतासुद्धा पुढेसुद्धा करत आलेलं आहे। त्याच्यामुळे एकत्र राहणे सर्वांनी आणि अपप्रवृत्तींना या जिल्ह्यामधून थांबवणं, आणि त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त की ज्या जिल्ह्याने आपल्याला एवढं प्रेम दिलं त्या जिल्ह्याला विकासाचं माप दिलं पाहिजे। आणि ते माप देण्याची जबाबदारी की जशी माझी आहे तशा आमच्या दोन्ही पक्षांच्या, 4ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची सुद्धा आहे। त्याच्यामुळे आपापसात झगडत न राहता मी कुठल्याही गोष्टीचं उत्तर देत नाही। उगाच मन दुखावून काय करायचं? मन दुखावणं हे महत्त्वाचं नसतं, मन जुळवणं हे महत्त्वाचं असतं। आणि ती मनं ज्याला एवढ्या वर्षांनी जुळली ती केवळ इथंच जुळली नाही असं नाही, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पहिल्यांदा 25 वर्षाची मैत्री तुटलेली होती 4 वर्षासाठी, आणि 4-4.5 वर्षानंतर 2 मित्र, 2 कुटुंबातले 2 भाऊ एकत्र आले, तर ते कुटुंब पुढची 25 वर्षसुद्धा ही युती अभेद्य राहील। ते उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे, ते अमित शाह साहेबांनी सांगितलेलं आहे, ते देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, आणि मोदी साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे। आणि मला वाटतं की ह्या मोठ्या नेत्यांच्यापेक्षा आणि मोठं कोण असेल असं मला वाटत नाही। या सगळ्या मोठ्या नेत्यांचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि ते आपल्याला करून दाखवायचं आहे। उगाच छोट्या छोट्या गोष्टीतून गैरसमज करायचे। मी जिथं जातो तिथं दोन्ही पक्षाची लोकं येतात, दोन्ही पक्षाची लोकं मला भेटायला आली, पण त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं बिलकुल नाही। आतासुद्धा मला कलमिसची लोकं आली होती भेटायला, तर मी कलमिसला गेलो, तर कलमिसला दोन्ही, आता मी निगुडाला जातो, निगुडाला दोन्ही पक्षाची लोकं येणार, किंबहुना मी पालकमंत्री असल्यामुळे विरोधी पक्षाची लोकंसुद्धा मला भेटायला येणार। याचा अर्थ कोण माझ्या पक्षामध्ये येते असं नाही। आता माझ्याकडे कवठेचे सरपंच आले होते, त्यांचं गावातलं काही काम होतं, मी ताबडतोब केलं, म्हणून का मी त्यांना पक्षात घेतला असं थोडंच होतं। एक असं आहे की राणे हा संपलेला विषय। अगोदर राणे स्वतः महाराष्ट्राचे नेते म्हणायचे, महाराष्ट्रामध्ये त्यांचे फॉलोअर्स शिल्लक नाही राहिले, त्यानंतर स्वतःला ते कोकणाचे नेते म्हणत होते, त्यानंतर कोकणामध्ये सुद्धा त्यांचं अस्तित्व संपलं, रत्नागिरीमधलं अस्तित्व संपलं, आता त्यांचं सिंधुदुर्गमध्ये जे अस्तित्व आहे ते कणकवली मतदारसंघापुरतं मर्यादित आहे, हे सुद्धा कालच्या निवडणुकीतून सिद्ध झालं, आणि ते अस्तित्व सुद्धा संपणार। आता अस्तित्व संपलेल्या माणसाला जर काँग्रेसचं अध्यक्षपद द्यायचं असेल तर त्यांचा पूर्व इतिहास तपासायला लागेल, आणि नंतर काँग्रेसने हा निर्णय घेतला पाहिजे। आणि काँग्रेसमध्ये ते गेल्यामुळे लोक काँग्रेसबरोबर जातील असं समजण्याचं काही कारण नाही, कारण हल्लीच त्यांनी काँग्रेस सोडलेली होती। मला त्यांच्यावर कॉमेंट मला करायचं नाही। आमचं पुढचं उद्दिष्ट हे जिल्ह्यातल्या सर्व सीट जिंकायच्या आहे, आणि ह्या सीट जिंकत असताना सेना भाजप एकत्र राहिली पाहिजे, आणि जो मतदारसंघ